शुभ सकाळ सगळ्यांना. मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा जास्वंदाच्या फुलांपासून झालेली आहे. तर आज आपल्या झाडाला खूप सारे फुलं आलेली होती. आज पटपट आवरायचं काम चाललेलं होतं, कारण की दोरे घ्यायचे होते. तर स्वामींची पूजाही करून झालेली आहे. तर आजची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. थोडीशी मोबाईलची सेटिंग चेंज झाली, त्यामुळे थोडंसं लालसर दिसत असेल, इग्नोर करा. पण बाकी व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल, कारण की मी पूर्ण शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज दोरे घ्यायचा प्रोग्राम आहे. घरातली सगळी कामं आटपून घेतली. आयुषला शाळा होती, तर त्याला स्कूलला पाठवलं. त्यानंतर मग पूर्ण गौरायांचे जेवणाची ताटं वगैरे उचलली. त्यानंतर गौरायांना चहा वगैरे ठेवला आणि त्यानंतर परत एकदा म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे तुम्हाला आमचे रिच्युअल्स, परंपरा, रूढी काय आहेत ते दाखवणार आहे. तर आज नैवेद्यासाठी शेवयाचा भात केला जातो. त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी शेवया बनवून घेत आहे. जे आईकडून किंवा सासूबाईंकडून जे रिच्युअल्स आलेले आहेत, परंपरा आलेल्या आहेत, तेच फॉलो करते आहे. आमच्या इथं शेवयाचा भाताचा नैवेद्य दाखवला जातो. ते इकडं मस्तपैकी दूध, साखर, तूप आणि शेवया असं नैवेद्य देवाला दाखवून घेते आम्ही. लक्ष्मी यायच्या अगोदरपासून 1 महिन्यापासून ही सगळी तयारी चालू होती आणि हे 3 दिवस कसे आणि कुठे निघून गेले काही कळालं सुद्धा नाही. लग्नाला बरेच वर्ष झालेले असतानाही आपल्याला काही गोष्टी, आणखीही गोष्टीत अडथळे होतातच. त्यावेळेस आपल्याला आपल्या सासूबाईंची किंवा आईची, मम्मीची, आजींची अशी जर साथ भेटत असेल तर खूप लकी असू. कारण की काही गोष्टीमध्ये आपल्याकडून विसर पडतो. तर इकडं आई सांगून द्यायला असतातच प्रत्येक वेळेस. ताईकडे दोरे बनवत होत्या. ज्या दिवशी हळदी कुंकू होतं त्या दिवशी मला कुठेही जायला जमलं नाही, कारण की घरीच लेडीज येत होत्या आणि हळदी कुंकू वगैरे देणं वगैरे चाललेलंच होतं. तर आज स्टार्टिंगला मी लक्ष्मी पाहायला आले होते, जे की आमच्या गावामध्ये जे किन्नर लोक आहेत ते बसवतात. तर त्यांनी खूप छान असा देखावा केला होता. आमची गावची जी लक्ष्मी आई आहे त्याचा देखावा होता. खूप अप्रतिम होता, इतकं सुंदर होतं. आणि त्यांच्या महालक्ष्म्या पण एवढ्या सुंदर होत्या की त्यांना शब्दात वर्णन करणं पॉसिबलच नव्हतं. आणि हे दिवे वगैरे सगळं इतकं छान मांडलेलं होतं की त्याच्यामध्ये पोत्राचं डेकोरेशन होतं. आणि जी लक्ष्मी आई केली होती तर ते खरोखर हुबेहूब त्यांनी बनवलेली होती. जे आपण लोक फक्त विचार करत बसतो की ही थीम ठरवायची, ती थीम ठरवायची, पण हे लोक इतकं पुढचा विचार करतात ना, काय विचारायलाच नको. त्यांच्या इथून पुढून मी ह्यांच्या आत्याच्या घरी गेले होते, मिस्टरांच्या आत्याच्या घरी. तर तिथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्या इथं महालक्ष्मी नसतात, फक्त बाप्पा असतात. तिथून पुढं माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले आणि तिथलं डेकोरेशन पाहू शकता, इतकं सुंदर केलं होतं तिनं. पण विशेष म्हणजे हे जे बैल त्यांनी ठेवलेले होते तेही खूप छान होते आणि गौऱ्यांना खूप छान सजवलं होतं त्यांनी. प्रत्येकाच्या गौऱ्या एवढ्या सुंदर दिसत होत्या की काय म्हणजे शब्दात सांगता येत नाही आहे, कारण की आपण जेवढी मेहनत करतो तेवढेच ते सगळे करत असतात. ह्यांचं डेकोरेशन बऱ्यापैकी ह्यांनी उतरवलं होतं, फक्त गौऱ्या होत्या आणि त्यांना दोरे घ्यायचे बाकी होते. पण मी हळदी कुंकू घेऊन आले. त्यानंतर दुसरीकडे आले हळदी कुंकासाठी. त्यांचंही डेकोरेशन खूप छान होतं. नंतर माझ्या जवळच्या म्हणजे घराच्या जवळच मैत्रीण राहते, तिच्या घरी आले होते. त्यांनीही हे अष्टविनायकचं अप्रतिम दृश्य केलं होतं. त्यानंतर गौऱ्यांना पाट्यावरती बसवलं होतं. हेही डेकोरेशन खूप छान झालेलं होतं. ह्यांचे दोरे वगैरे सगळं घेऊन झालेलं होतं, आटपलं होतं. फक्त जे डेकोरेशन राहिलेलं ते ठेवलेलं. ते इकडे दोरे घ्यायचा कार्यक्रम चाललेला आहे आमचा. दोरे घेण्यासाठी काय काय आम्ही घेतले मी ते तुम्हाला सांगते. विड्याची पानं घेतलेले आहे, सुपारीचे तुकडे, हळदी कुंकाच्या ज्या पुड्या असतात त्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर ती हरई, आगाडा, खारीक, खोबरं, त्याचबरोबर ती तांदूळही घेतलेले. आणखी असं काहीतरी 16 वस्तू आहेत टोटल. पैसा, फूल, परत घोंगडीचं जे रेशीम असतात ते, आणि हळदी कुंकू लावून दोऱ्याला कलरचं केलं जातं. तर आईकडं पूर्ण तयार होऊन बसलेल्या होत्या बायकांची वाट बघत. तर उशीर झालेला होता.
जो दोरा हळदी कुंकाचा केला जातो ना, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे म्हणजे जे आपण हरई, दुर्वा, फूल, पैसा, हळदी कुंकू घेतलेलं आहे ना, ते ह्या दोऱ्यामध्ये गाठी बांधायच्या असतात. बघू जमवा खाली सगळं एक एक बांधायचं. पहिलं बघू सुपारी नाही बसली ना, सुपारी तुकडा बसवा. तुकडा बसवायचा. तुकडा नाही बसला तर आगाडा हरवायची. ऐश्वर्या आपल्याला बाकी किती होते तेवढ्या करायचं. तांदूळ काय ग करून फुलाच्या पुड्या सात लेडीजला हळदी कुंकासाठी आणि गाठी बांधण्यासाठी दोरे घेण्यासाठी बोलवलेलं होतं. तर आम्ही 7 जणी ह्या दोऱ्यांच्या गाठी बांधत होतो. रांगोळी काढल्यामुळे ना बऱ्यापैकी जागा आटून गेली होती. तर बायकांना बसायला थोडीशी जागा अपुरी पडत होती आणि मग आम्ही थोडंसं ॲडजस्ट करून जवळजवळ होऊन बसलेलो. तर व्हिडिओ कॅमेरा इकडं टेबलवरती ठेवलेला होता. सगळ्यांना घ्यायचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला होता. आई सांगतात ते तसं आम्ही सगळेजण करत होतो आणि पाहत आलेलो आहोत पहिल्यापासूनच. आपण तेच फॉलो करतो आहे. तर इकडे मैत्रीण जी होती तिला एवढं काही माहीत नव्हतं. तिला थोडंसं सांगत होतं. तर तिच्या 7 का 8 गाठी झाल्या. तर मग 9 किंवा 11 कर म्हणून सांगितलं तिला. सगळ्यांच्या गाठी बांधून झाल्या होत्या. त्यानंतर होतं ते सगळ्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं. तर मी त्या अगोदर करून घेतला, हळदी कुंकू लावून घेतला. नंतरच मग हे दोरेवटी दिले जातात. खूप छान वाटत होतं. आम्ही सगळेजण एकत्रित आलो होतो. तर खरं तर आहे ना, गौरी जागवायचा कार्यक्रम झाला पाहिजे होते, पण जागा अपुरी पडते आणि कोणी लेडीज म्हणजे आवर्जून वेळ काढून येत नाही या कार्यक्रमासाठी. पण दोरे घ्यायचं म्हणून सगळ्या लेडीज आलेल्या होत्या. पण आपण नवरात्रामध्ये करतो हा कार्यक्रम. तुम्हाला तर माहिती आहे, व्हिडिओमध्ये आपल्या मागच्या पाहिला असेल तुम्ही. हात लावून तिला हळदी कुंकू लावा ना आधी. इथं बसेल का आधी हळदी कुंकू लावा तिला. माझ्या माडीतून बसली दोरे ही आली पूर्वी मध्ये पूर्वी तर मांडी तर ठेवून बसली. कसं करायचं आता? हळदी कुंकू लावायला उठ बस ना, पडलं तर माझ्याकडून. मामी आत्या काय आहे तुमची बघा ती काही म्हणा. बापन गाडी 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 मनुष्य दूध
काय हो बाबा तिथं बघा मम्मी रस्ता कुठं गावाला गेली तिला म्हणतात सुखाचा विडा घ्या नगराच्या पदार्थ नाही का दुखीनार कोणाची काय सुखाचा विडा घ्या नगराच्या पदार्थ दुखीनार कोणाची मग नाव घ्यायची नाव घ्यायची तुम्ही म्हणायचे दुखीनार कोणाची आणि मग आपण घ्यायचं नाही का विडा घेताना खाली विडा देताना संक्रांतीला म्हणतो त्याला म्हणतो लागल ना लक्ष्मीची आता आमच्या सगळ्या बाया विड घेत्या सगळ्या साक्षी तुम्ही बसव गौराया ठेव उचलून ठेव पडलेलं पलीकडे एक खाली लागेल ना खालच्या ह्याला अगं त्याच्यासारखं दिसतंय हा एक राहू दे खाली तेवढं काय घ्यायचं तुला हा बसलं आणि काय एक खालच्या ह्याच्यावर राहिले ना हा बघा बघा बरोबर झालं माझे मी पहिले आशा होत्या माझे आणले होते लग्न झालं आणि मग त्याला सगळा गिजायचे ना मग आम्ही काका म्हणजे विसर्जन करा त्याला मग हे पितळाचे आणले ऋषीच्या उपासच्या दिवशी जाऊन पुण्याहून आणले आणि उप खाल्लं निरण आता बसली माझी आरती करायला व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळं आजच्या व्हिडिओची सांगता इथंच करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या इथे काय रिच्युअल्स आहेत, काय परंपरा आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा. कशा घेतले जातात दोरे तेही सांगा. तर आजचा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये पाहायला भेटेलच. तर व्हिडिओ जर आवडला असेल आजचा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.